देश आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पण पुणेकरांसाठी पावसाळा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत भिडे पूल पाण्याखाली जात नाही। दरवर्षी पाऊस सुरू झाला की सर्वांचं लक्ष असतं ते भिडे पुलाकडे, कारण धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला की खडकवासला धरण भरतं, म्हणजे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटते। त्यानंतर खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले जातात। त्यानंतर मुळामुठेच्या पाण्याची पातळी वाढते। मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर सर्वात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो। हा क्रम ठरलेला आहे। जोपर्यंत भिडे पूल पाण्याखाली जात नाही तोपर्यंत पुणेकर बिनधास्तपणे रस्त्यावरून फिरताना दिसतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांचं लक्ष भिडे पुलाकडे लागलंय। मुसळधार पाऊस कायम असल्यानं खडकवासला धरणातून आज सकाळी पासून मुठा नदीपात्रात 9416 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानं नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय। सोशल मीडियावर खडकवासला धरणाचे दरवाजे उघडल्याचे आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात। दरम्यान आता नदीपात्राच्या रस्त्यावर पाणी शिरल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुणे महानगरपालिका प्रशासनानं खबरदारी म्हणून हे रस्ते बंद केलेत। नदीपात्राच्या रस्त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।